पदाधिकारी दातिली तलाव इथे जमलेलो आहोत। आज तुम्ही सकाळी बघू शकता इथे रस्ता खचलेला आहे आणि त्यामुळे रिक्षा आणि बाईक खाली पडलेल्या होत्या। हे होत असताना त्याच्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। आम्ही आयुक्तांकडे आज मागणी करणार आहोत की संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि याचं आमचे रोहिदास मुंडे म्हणाल्याप्रमाणे याचं थर्ड पार्टी ऑडिट व्हावं असं आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मागणी असेल। त्याचं काम चालू असताना दातिली तलावाचं सुशोभीकरणाचं काम हे संरक्षण भिंत ही आधीपासून आम्ही वारंवार आयुक्तांकडे तक्रार करूनही याच्याकडे कानाडोळा करण्यात आला आहे। मात्र ठाणे महानगरपालिकेचे सत्ताधारी इथे असलेल्या हे नेहमी दिवावाशांच्या आरोग्याशी खेळत असतात। संरक्षण भिंत ही वारंवार आम्ही सांगूनही त्याच्याकडे कानाडोळा केलेला आहे। मात्र या प्रकरणात आयुक्तांना एकच विनंती करते की यांनी ह्या दातिली तलावाची चौकशी करून याच्यावर ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी, कारण दातिली तलावाचं काम हे निष्कृष्ट दर्जाचं झालेलं आहे। वारंवार सांगूनही आमच्याकडे कानाडोळा केला जातो। हा मार्च 2025 रोजी सन्माननीय आयुक्त सौरव राव साहेब यांची भेट घेऊन मी स्वतः आणि आमचे सहकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहकारी आम्ही आयुक्त महोदयांना निवेदन दिलं होतं की संबंधित तलावात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे, त्यांची मुदतवाढ संपलेली आहे आणि कोणतीही मुदतवाढ न घेता परस्पर आणि त्या ठेकेदाराने मजुरांचा जो इन्शुरन्स आहे तो देखील संपलेला आहे याची माहिती सन्माननीय आयुक्त सौरव राव यांच्याकडे आम्ही पुराव्यानिशी दिली। संबंधित माहिती माझ्या हातात आपण पाहू शकता, दिलेला अर्ज आहे आणि संपूर्ण जनमाहिती अधिकाऱ्याकडून प्राप्त केलेली माहिती आहे। या माहिती अधिकारातून उघड झालेली सदरची माहिती सन्माननीय आयुक्त सौरव राव यांना दिली आणि तरीसुद्धा संबंधित अधिकाऱ्यांवर अद्याप कोणत्याही प्रकारची कायदेशीर कारवाई झालेली नाही। त्याबद्दल आम्ही महापालिकेचा जाहीर निषेध करतो। फोटो काढतो। दिवा विभागात हा माझ्या पाठीमागे बघाल तर हा दातिवली तलाव आहे। हा दिवा विभागातील हा प्रमुख तलाव आहे। येथे गणपती विसर्जन घाट सुद्धा आहे आणि नवरात्र देवी विसर्जन सुद्धा याच तलावात केला जातो। आपण पाहाल तर गेल्या 5 ते 6 वर्षात या तलावासाठी कोट्यवधी रुपये निधी देण्यात आलेला आहे, परंतु येथील लोकप्रतिनिधी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्या संगनमताने अनेक वेळा या तलावाची खोटी बिलं काढण्यात आली। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या संदर्भात वेळोवेळी महापालिकेला तक्रार करण्यात आलेली आहे, परंतु प्रत्येक वेळी महापालिकेने याकडे दुर्लक्षच केलेलं आहे। आताही आपण पाहाल की या तलावाला 5,73,23,876 रुपयाची अशी मोठी भरघोस अशी निधी देण्यात आलेली होती, परंतु ही एवढी मोठी निधी दिलेली असताना सुद्धा आपण पाहाल तर फक्त सुशोभनेच्या नावाखाली या तलावात फक्त भ्रष्टाचारच चालू आहे। आमच्या पाठीमागे बघाल तर आज सकाळी या तलावाची संरक्षण भिंत पडलेली आहे आणि त्याच्यात रिक्षाही पडल्या होत्या, 2 व्हीलरही पडल्या होत्या। म्हणजे या जीवितहानी होता होता थोडक्यात बचावलेली आहे। म्हणजे महापालिका इथे जीवितहानी होण्याची अजून वाट पाहत आहे का? आणि आमच्या माहितीचं असं आले की ह्या 5,73,23,876 रुपये एवढी निधी दिलेली आहे, परंतु या ठेकेदाराने इथल्या लोकप्रतिनिधीला याच्यातून 15% निधी त्यांना दिलेली आहे। म्हणजे विचार करा किती मोठ्या प्रमाणात येथे या तलावाचं भ्रष्टाचार चालले आहे। तरी ठाणे महानगरपालिकेला आमची आयुक्तांना विनंती आहे की या तलावाची तात्काळ आपण थर्ड पार्टी ऑडिट करून चौकशी करावी आणि येथील ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मागणी आहे।